त्यांचे आक्रमक विचार नुकतेच आपण या ठिकाणी ऐकले. महिलांच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माझ्या समेत विधिमंडळामध्ये काम केलेले माझे सहकारी श्री नितीन पाटील, शिवराज चव्हाण शहराचे अध्यक्ष अभिजित देशमुख, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष सुनील मगरे, आमच्या धडाडीच्या महिला नेत्या स्वाती कोल्हे, रविकांत राठोड, भाग्यश्रीताई राजपूत, माझे दुसरे सहकारी सुरेश बनकर साहेब, अंकिता विदाते, अनुराग शिंदे, संतोषजी कोल्हे, कयूम शेख, वैशालीताई शाबळी पाटील, अमेर जेतपूरवाला, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार भगिनी, पक्षाचे सर्व समूह प्रमुख पदाधिकारी, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात जमलेल्या माझ्या तमाम सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरात माझ्या सर्व सहकाऱ्यांशी एकत्रित करताना मला मनापासूनचा आनंद या ठिकाणी होता. या शहराचा इतिहास आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. मराठवाड्यातील एक महत्त्वाचं शहर म्हणून राज्याच्या निर्मितीपासून या शहराची गौरवास्पद कामगिरी संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी अनुभवली. जसं मुंबई आहे, पुणे आहे, नागपुरी आहे, तसंच आपल्या राज्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये ऐतिहासिक असलेली परिस्थिती भराकुटीची विसंगत पद्धतीची पाहायला मिळते. पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी शहरातील जवळपास 50% लोक वस्तीला टँकरच्या द्वारे पाणी त्या ठिकाणी घ्यावं लागतं. याच्यासारखी लांछनास्पद बाब या सगळ्या परिसरामध्ये दुसरी कुठली असू शकत. शहराचं नागरिकांना वाटतं, विस्तारीकरण वाटतं. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याचं एक महत्त्वाचं विभागीय आयुक्ताचं कार्यालय या सगळ्या परिसरामध्ये आहे. अशा वेळेला सुद्धा मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातील उर्वरित जिल्ह्यातील सुद्धा नागरिक या शहरामध्ये त्या ठिकाणी येतात. क्षेत्रासारखे औद्योगिक वसाहत या परिसरामध्ये जातात. त्याच्या अगोदर सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिक औद्योगिकरण झालं. छत्रपती शिवाजी महाराज की हॅलो, एक मिनिट शांत बसा. आदरणीय तटकरे साहेब, आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मंचावर सर्व पक्षाचे कार्यकर्ते आपल्या या मंचावर उपस्थित आहे. भाजपचे पदाधिकारी आहे, वंचितचे पदाधिकारी आहे, एमआयएमचे पदाधिकारी आहे, शिवसेनाचे पदाधिकारी आहे, उबाटाचे पदाधिकारी आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही पदाधिकारी दुसऱ्याच्या स्टेजवर नाही आहे. आमच्याकडे 100 शेर आहे, 1000 नाही, 100 आहे, फक्त शेर आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा छत्रपती शिवाजी महाराज की सतीश बहुत मागे बढो. चला, जय हिंद. मी आज छत्रपती संभाजीनगरला जे आज निवडणूकला सामोरं जात आहोत, त्यानिमित्तानं मी जवळजवळ भारतीय जनता पार्टीमध्ये 2014 पासून काम करतो. काम करीत असताना एवढ्या अडचणी आल्या की ड्रेनेजचा प्रश्न असन, पाण्याचा प्रश्न असन, आणि या पुंडलिकनगरच्या एरियामध्ये जे मुलं आज वाईट वळणाला जात असन त्याचं कारण एकच आहे. मुलांना जर कधी रोजगार उपलब्ध झाला, त्यांचं शिक्षण चांगलं मिळालं, तर मला अवश्य अपेक्षा आहे मुलाकडून की ते एक चांगला या भारत मातेचा युवा बनन आणि या देशाचा विकास घडून आणीन. पण या ठिकाणी जे मुलावर राजकारण करतात आणि जाती धर्मावर राजकारण करतात, आम्ही जर कधी निवडून आलो, मी हीच अपेक्षा करतो की आपल्या ज्या समस्या आहे, महिलाच्या समस्या असन, पाण्याच्या समस्या असन,
आणि इतर ड्रेनेज वगैरे रोड या सर्व गोष्टीवर आणि गुंठेवारीचे प्रश्न हे मार्गी लावू आज आमच्या एरिया हा गुंठेवारी एरिया आहे, पण त्यांना अजूनही PR कार्ड मिळत नाही. जर कधी या लोकांना PR कार्ड जर कधी मिळालं तर अवश्य त्या घराचं व्हॅल्युएशन वाढेल आणि लोकांनाही समाधान होईल की आम्हाला PR कार्ड मिळालं. त्यांनी गुंठेवारीचे पैसे वसूल करतात, हजारामधून लाखो रुपयापर्यंत ते वसुली करतात. तर हे कुठंतरी याला पूर्णविराम लागायला पाहिजे एवढी अपेक्षा करतो आणि मी शब्द देतो की मी आमच्या ज्या प्रभाग 22मध्ये या माय मावल्याचा आणि वयोवृद्धाचा मान सन्मान करीन आणि 24 घंटे त्यांना माझी सेवा उपलब्ध करून देईन एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद. सर नमस्कार, माझं नाव श्री भंडारी आहे. माझ्या उमेदवाराचं नाव श्रद्धा श्री भंडारी आहे. आम्ही आता जे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवारी आम्हाला मिळालेली अधिकृत, आम्ही आमचा तो प्रचार करतो आहे की आपण घरोघरी डोर टू डोर जाऊन तिथल्या स्थानिक ज्या काही अडचणी आहेत आतापर्यंत इतक्या वर्षापासून जे बाकीचे जे काही नगरसेवक होते अगोदरचे, भारतीय जनता पार्टी असो या अगोदर कुठल्या पक्षाचे असो, त्यांनी जे कामामध्ये जे काही अर्धवटपणे जे काम केलेले गेले 10-15 वर्षापासून ज्या काही गोष्टी त्यांनी फक्त आश्वासनं दिले की आम्ही हे काम करू, हे कामं करू म्हणून, तर ते एकही काम आतापर्यंत झालेलं नाही. त्यांचा पाणी प्रश्न, गुंठेवारीचा प्रश्न आणि असे बरेचसे प्रश्न आहेत जे आजही तसेच बाकी आहेत. आम्ही हा प्रयत्न करू की राष्ट्रवादीने आम्हाला न्याय दिल्यामुळे आम्हाला जर उमेदवारी उद्या आमची नगरसेवक म्हणून आमची जर नियुक्ती झाली आणि ते नक्की होणारच, तर आम्ही हे सगळे प्रश्न मार्गी लावू. तुम्ही कोणत्या प्रभागातून माझा प्रभाग क्रमांक 22 अनुसूचित जाती महिला. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे? सर आपले जे मुद्दे आहेत जसे आपले सगळ्यात मोठा प्रश्न आहे पाण्याचा, दुसरा प्रश्न आहे ड्रेनेज लाईन वा गुंठेवारी, शैक्षणिक काही विषय आहेत, रस्त्याचे काही विषय आहेत आणि जे काही आज ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्याकडे आणि बाकी दुसरी गोष्ट ज्येष्ठ नागरिकांचे काही विषय आहेत. असे अनेक प्रश्न जे प्रलंबित आहेत त्या विषयांना घेऊन आपण प्रचार माध्यमात प्रचार करतो. इतके दिवस भाजप सेनेचे तिथं नगरसेवक होते, काय कामं केले आणि काम नाही केले ते? हे बघा साहेब, त्यांनी आजपर्यंत जे काय फक्त आश्वासनं दिलेले आजही लोकांमध्ये इतका जन आक्रोश आहे त्यांच्याविषयी, कारण ते फक्त बोलथापाच देतात लोकांना, बाकी काही नाही. ते हिंदुत्वाचा नारा घेऊन हे करतात. बाकी त्यांचा कामाच्या बाबतीत जर पाहायला गेलो तर आज शून्य आहेत. हे आमचे सुधामामा सोळुंके जे आज आमच्या पॅनलमध्ये काम करतात, हे पण भाजपमध्येच होते. आज ते घरोघरी जाऊन आज प्रत्येक घरात ड्रेनेज लाईनपासून प्रत्येक छोट्या गोष्टी त्या लोकांच्या सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच काम असतं, फक्त लोकांची सेवा आणि नक्कीच हा विश्वास आहे की आम्हाला नक्कीच लोक न्याय देतील. आणि तो विषय फक्त आज इथलाच नाही, तर अख्ख्या शहराचा विषय झालेला आहे. तो आहे व्यसनमुक्ती आणि व्यसनाधीन झालेल्या लोकांना आणि मुलांना. कारण आज एवढी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते या क्षेत्रामध्ये जे काय आज गुन्हेगारांचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे व्यसनाधीन. आणि ते व्यसनाधीन जसे तुम्हाला माहिती आहे की आहे मटण वगैरे जे काही अजून काही गोष्टी सांगतात त्याचं व्यसन जे लागलेलं आहे, त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्नशील राहूया आणि आम्ही त्यासाठी सगळ्यात जास्त फोकस काम करूया. कारण घरातल्या एक मुलगा बिघडला तर संपूर्ण घराचंही परिस्थिती बिघडली जाते. त्यामुळे आजकालची युवा पिढींची परिस्थिती बिघडते, येणारं भविष्य बिघडतं आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा आपला हा मुद्दा राहणार आहे की आपण व्यसनमुक्तीवरच निवडून आल्यावर नक्कीच पर्याय हे काम करणार आहे. धन्यवाद सर.